हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, केशवराज बाबासाहेब महाराज की जय। हरि ओम वर्णानामर्थसंगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणिविनायकौ। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि, यस्यास्ते हृदये संवित् लक्ष्मी नृसिंहमहं भजे। कल्याणदान सानिध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनन्दे सिद्ध्यात्मानन्दं रङ्गनाथ सरस्वतीं नृसिंह विठ्ठल ज्ञात्वात्मानन्दप्रदायिनं श्वासानन्दात् अभिन्नत्व प्रत्यग् ज्योतिर्विभारवये। योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा दत्तात्रेय जनार्दन एकनाथ स्वामी महाराज की जय, नरहरी श्यामराज महाराज की जय, आनंदी आत्मानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय, ओम ब्रह्मी श्वासानंद स्वामी महाराज की जय, केशवराज बाबासाहेब महाराज की। तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात, भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम। मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा। भगवती ज्ञानदेवीच्या 12व्या अध्यायातली 7व्या क्रमांकाचा हा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्या या आजच्या दिवशी चिंतनासाठी घेतल्या आहेत. सेलू या शहरामधलं संत केशवराज बाबासाहेब महाराजांचा हा दरबार आणि इथे उपस्थित सर्व साधुवृंद, भाविक भक्त, सर्व अधिकारी, श्रोतेगण, आपण सगळे, समोर उपस्थित असणारे पिंपळगावकर महाराज, मंडलिक महाराज आणि इतर सर्व वालुरकर महाराज आणि इतर सर्व गावातली मंडळी, या ज्ञानेश्वरी आराधन मंडळाची सर्व सदस्य, सर्व कार्यकर्ते आणि आपण सर्व श्रोतेगणांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करू. आमच्या पितळे घराण्याचा आणि या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या मंदिराचा जुना ऋणानुबंध आहे. आत्ताच त्याचा उल्लेख करण्यात आला होता.
संत बाळाभाऊ महाराज पितळे जे श्वासानंद सरस्वती, त्यांनी या बाबासाहेब महाराज मंदिरांचा पहिला जीर्णोद्धार केला होता आणि इथली यात्रा सुरू केली आणि इथले नियम लागू सुरू करून दिले होते. ते सगळे नियम, प्रथा, परंपरा आपण सगळे पाळत आहात आणि अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये एक आध्यात्मिक प्रगती करणारं हे संस्थान, हे गाव, हे परिसर म्हणून ओळखलं जातं. आणि त्या अनुषंगानं एक प्रकारची जी आमची इथली सेवेची मिरासदारी आहे ही करण्याची तुम्ही आम्हाला संधी देता, याबद्दल मी तुमचा खूप उपकृत आभारी आहे. तुम्हा चरणां सगळ्या या लागी आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवीची माता हिची भले. आजचा पर्व हा रक्षाबंधनाचा आहे आणि म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बोलताना कुठली ओवी घ्यावी, कुठला संदर्भ घ्यावा असा विचारामध्ये मी होतो. मला काही ज्ञानेश्वरीमध्ये रक्षाबंधनाचा उल्लेख दिसला नाही आणि तशा त्या अर्थानं बहिणीचं वर्णन करणारा वगैरे असं काही मला सापडलं नाही. पण खोलात गेल्यानंतर एक वेगळा विचार माझ्या डोळ्यासमोर आला. तो म्हणतो, मुळात हा रक्षाबंधनाचा सण सगळे जे समजतात, मान्य आहे की तो बहीण भावाचा सण आहे. बहिणीनं भावाला राखी बांधायची आणि भावानं काहीतरी द्यायचं, ते शोभणारं दिलं पाहिजे, इथपर्यंत सण आहे. मग याचे कारणं काय आहेत? मग आता आम्ही इतिहासाचे प्राध्यापक, मग काही पुस्तकांमध्ये वाचण्यात असं आलं, ऐकण्यामध्ये असं आलं की कुणीतरी हुमायून बादशाह मोगलांचा, मग त्याला कुणीतरी कर्णावती राणीनं राखी पाठवली आणि मग त्यांनी तिच्यामधून ती सण सुरू झाला वगैरे वगैरे. पण सूक्ष्म अभ्यासांती लक्षात येते की हे साप खोटं आहे आणि अत्यंत चुकीचं आहे. त्यावर मी फारसं बोलणार नाही, आपला विषय चिंतनाचा वेगळा आहे. तसं काही घडलं नाही, इतिहास वेगळा आहे, सांगितल्या वेगळ्या गेला आणि तेही आहे. पण मुद्दा एवढा आहे की उत्तर भारतामध्ये बहीण भावाच्या राखीचा सण हा खूप आनंदात, उत्साहात साजरा होतो आणि त्या प्रभावातून महाराष्ट्रामध्ये पण साजरा होतो. तसा महाराष्ट्राचा हा सण नाही. महाराष्ट्रामध्ये बहीण भावाचा सण जर असेल तर तो भाऊबीज. आता सण नाही याचा अर्थ साजरा करू नये का? आपल्या या सणाला विरोध नाही, सण साजरा करायला हरकत नाही. जिथे आम्ही बाहेरून आयात केलेले सण साजरे करतोय, व्हॅलेंटाईन डे, कोणता बर्थडे आणि कोणता अजून काय काय ते फ्रेंडशिप डे, बरेच सण आम्ही साजरे केले, फादर्स डे, मदर्स डे. आणि हे सगळे करत असताना जर हा सण होत असेल तर आपल्याला हरकत काही नाही. याचे पुन्हा दोन फायदे आहेत. एक फायदे म्हणजे एक तर ती त्या निमित्तानं बहीण खुश राहते, बहिणीची भेट होते, ती इथे ते आपण जातो, हा भाग आहे. आणि दुसरा गुप्त सिक्रेट गोष्ट अशी आहे की नाहीच काही झालं तर निदान ती हक्क सोडवर सही तरी करल, जाऊ द्या नंतर विचार करा. पण निदान या सणाला अडचण नाही. पण जर सूक्ष्मतेनं चिंतन केलं तर हा सण जो आहे हा सण बहिणीसाठी दिला आहे, हरकत नाही, असू द्या. बहुतेक जे सण आणि परंपरेमध्ये दिलेत, भारतीय परंपरेत, त्यांचे काही कारणं आहेत, त्यांचे चिंतन आहेत, सगळ्या गोष्टींना विशिष्ट कारणमीमांसा आहे. पण एक गंमत मला अशी दिसली, बहुतेक सण जे आहेत हे सण बहुतेक महिलांना जास्त सण दिलेत. म्हणजे तुम्ही जर वटपौर्णिमा त्यांचाच, हळदी कुंकू त्यांचंच, बरं हे करता करता बरेच सण, आता हे रक्षाबंधन, भाऊबीज, बरेच सण आहेत. आपले कमी पडले म्हणून उत्तर भारतातून आयात केले. आता ते कोणता सण आहे त्या चाळणीतून पाहतात नवऱ्याला, चाळण्या लावून लावून शोधला आणि चुकीचा निवडला, चाळते ते पकडतात. पण हरकत नाही. पण मुद्दा असा आहे की या सगळ्या सणांना पर्व म्हणतात. पर्व सण आहे. पुरुष सगळ्या सण महिलांना दिले. मी विचार केला पुरुषांना कोणता सण आहे, विचारलं तर मला म्हटले पुरुषांना एकच सण आहे, तो म्हणजे शिमगा. बाकीचे सण सगळे महिलांनाच आहे. पण आता सणांमध्ये सुद्धा आता ते वटपौर्णिमेची गंमत असते. ती वडाला फेऱ्या मारते मारते मोठ्यानं म्हणते वडापाव. मग गमतीचा भाग जाऊ द्या, पण मूळ मुद्दा असा येतो की पर्व साधले पाहिजे, हा सिद्धांत आहे. कुठलाही सण असो, पर्व आहे, पर्व साधले पाहिजे. पर्व जर गेले तर फार घोटाळा होतो. म्हणजे आता आम्ही एक दृष्टांत सांगतो. एक ज्योतिषी होता, तो ज्योतिष्य सांगायचा आणि त्याच्यामुळे लोकांचं भलं व्हायचं. पण त्याला काही फारसे उत्पन्न नव्हतं, लोक फारसं देत नव्हते, गरीब होता. बायको कटकट करायची, ती आपली नेहमीसारखी कॅसेट लावायची,
तुम्हाला काही कळतच नाही, तुम्हाला काही समजतच नाही, तुमचं काही खरंच नव्हतं आणि तो चांगला आला होता दुसरा आणि त्याला उगीच नाही म्हटलं वगैरे, तुमच्याच ते सगळं पाठ आहे. ते सगळं झाल्यानंतर एक दिवस तो म्हणे ठीक आहे, तुला एक तुझी इच्छा पूर्ण करतो, आजपासून उद्या, म्हणजे उद्या किंवा परत मुहूर्त सांगितला की उद्या 3:27 ते 3:43 या वेळेमध्ये एक मुहूर्त येणार आहे, त्यावेळेस मी मंत्र म्हणत बसतो. तू काय करायचं, त्यावेळेस हे हरभरे घ्यायचे आणि हे हरभरे मी सांगितल्याबरोबर मी हू म्हणेल, हू म्हटल्याबरोबर त्या हिच्यावर टाकायचे, टोपल्यामध्ये टाकायचे. त्याचे सोन्याचे दाणे कण, सोन्याचे मणी होतील. हे संवाद शेजारच्या बाईनं ऐकला. ती म्हणली की ज्या आरती मुहूर्त येणार त्या तो मुहूर्त सगळीकडेच येणार. तिनं भिंतीला कान लावला, तिकडं त्यानं मंत्र म्हणणं सुरू केले, इकडं हिनं गॅस पेटवला, तिकडं तिनं पण गॅस पेटवला, इकडे हिचं मंत्र म्हणणं सुरू होते. ती लक्ष देऊन ऐकत होती. त्यानं असा मुहूर्त आल्यावर म्हटलं हू, हू म्हटल्यावर 3 दाणे टाकले, त्याचे सोन्याचे दाणे झाले हरभऱ्याचे. ही ना काहीच केलं नाही. मग त्यानं पुन्हा म्हटलं हू, ते म्हणे हू हू काय करता, तोंडाने सांगा ना काय म्हणणं आहे ते. मग ते म्हणे आता म्हण, आता टाकणं ते दाणे टाकले, त्याच्या घुगऱ्या झाल्या, मुहूर्त गेला होता. दृष्टांत संपला. दृष्टांत एवढाच आहे की नरदेह हाच पर्व आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. त्यामुळे पर्व साधले पाहिजे, नरदेह साधले पाहिजे, तीर्थे पर्व काळ, हे सगळे साधता आले पाहिजे. या पर्वांमध्ये विचार जर केला तर रक्षाबंधनाचा पर्व फार महत्वाचा आहे. हा पर्व कशाचा आहे, मग ते नारळा, ते समुद्राची पूजा करतात, मग कुणी ब्राह्मण मंडळी राखी बांधतात, ये नबद्धो बलिराजा, मग कुणी. पण मुळातला संदेश असा आहे की दुर्बळाचं समर्थानी करायचं रक्षण, दुर्बळाचं रक्षण समर्थानी करावं याचं आश्वासन देण्याचा पर्व म्हणजे रक्षाबंधन. कोणी करायचंय, दुर्बळाचं करायचं. कोणी करायचंय, सबळानं करायचंय, शक्तिमानाने करायचंय. आता दुर्बळ कोण आणि समर्थ कोण हे लक्षात घेतले पाहिजे. दीन दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. दुर्बळ कोण आहे, अनाथ अपराधी पतित आगळा, याला म्हणायचं दुर्बळ. जीव हा दुर्बळ आहे, मनुष्य दुर्बळ आहे. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, माशी पाख पाखडे तव हे सरे. काय सत्ता आहे आपल्यामध्ये, कोण ऐकतंय आपलं, आपल्या हातात कोणती शक्ती, शरीरही आपलं ऐकत नाही. झाले असते का डायबिटीस, पडले असते का दात, गेले असते का केस, लागला असता का चष्मा, कोण ऐकतंय आपलं. घरात ऐकत नाही, बाहेर ऐकत नाही, सगळ्यांचं सारखं आहे. त्यामुळे दुर्बळ कोण आहे तर जीव आहे, आणि सबळ कोण आहे, शक्तिमान कोण आहे तर भगवंत आहे. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया सत्ते. मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राणू आले, जो जगासी चालिता. करशील तरी करी काही, राईचा पर्वत पर्वत राई. प्रचंड सामर्थ्य जर त्याच्यामध्ये आहे, त्याचं नाव भगवंत. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, साई गुणवर व्यवस्थित जेत तया नाव भगवंत. हा शक्तिमान आहे, सामर्थ्यमान आहे, बलवान आहे. या भगवंतानी दुर्बळाचं रक्षण करायचंय. सरळ सिद्धांत आहे की कोणी करायचंय, देवानं करायचंय, कोणाचं करायचंय, भक्ताचं करायचंय. आणि मग अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये भगवंतांनी 3 वेळा आश्वासनं दिलीत. एकदा म्हटले की त्यांनी योगक्षेमम वहाम्यम 9व्या अध्यायात, 12व्या अध्यायात म्हटले तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. आणि मग पुढे 18व्या अध्यायात सांगितले अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. 3 वेळा भगवंतांनी आश्वासन दिले. आणि हे आश्वासन राजकारण्याचे नव्हते. हे राजकारण आश्वासन निवडणुकीपुरते नव्हते. आणि हे आश्वासन ना पाणी देण्याचे होते, ना लाडक्या बहिणीचे होते, ना मीटर लावायचे होते. कोणते ते भगवंताचं आश्वासन आहे, भगवंताचा शब्द आहे. करिष्ये वचनं तव, त्याचा शब्द आहे, त्याचं वचन आहे.
आणि तो भगवंताला जेव्हा भगवंत असं सांगतो या शब्दामध्ये, रक्षाबंधनाच्या पर्वाला ही ओवी, हा श्लोक उचित मला असा वाटला हा घेण्यासाठी की यामध्ये आश्वासने बंधनाचं रक्षणाच्या बंधनाचं आश्वासन भगवंतांनी केलंय. तेषामहं समुद्धर्ता, मी तुमचं रक्षण करेल. कोणाचं करेल? भगवंत म्हणतो मी मृत्यू संसारा सागरातून तुमचं रक्षण करेल. मृत्यूला संसार म्हटलंय. लक्षात घ्या, संसार आणि मृत्यू दोन शब्द एकत्र आलेत इथं. मुळात संसार म्हणजे काय? जन्मणं आणि मरणं. संसाराच्या ज्या अनेक व्याख्या आहेत, बाकी जाऊ द्या, एकच महत्वाची आदिशंकराचार्यांनी सांगितले, ती उपजेते नाशे नाशे ते पुनरुपेशे, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृत्यस्य जन्म लागते ते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. जन्मना आणि मरण याचं नाव संसार, आणि संसाराचं स्वरूपच दुःख रूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचं स्वरूप आहे त्याला. काही त्या विषयावर चर्चा करण्यात नाही, सगळ्यांचं सारखं आहे. फक्त ती जखमेची खपली काढायची, आतून भळभळ भळभळ भळ पू बाहेर येतो. प्रत्येकाचं सारखंच आहे. कोणी म्हणतील लेकरू पोरगच ऐकत नाही, सून नांदत नाही, दखनेत दवाखान्यात हे ते प्रत्येकाचं. पण या दौच्यामध्ये शब्द असा वापरलाय जन्म संसार. संसार म्हणजे जन्मना आणि मरण, आणि इथं पुन्हा म्हणतात जन्म संसार बंधनात. जन्माचा संसार हा बंधन आहेत. मूळ असे कारण नसेल तर कार्य घडेल का? जन्म आहे म्हणून मृत्यू आहे. जन्मच नसला, जन्म खुटला, येणे जाणे खुंटले, जन्मच जर थांबला तर मृत्यू येईल का? म्हणून जन्माचं कारण सांगितलं. जन्माच्या पासून निर्माण होणारा जो संसार आहे, त्या संसाराच्या भयातून मी तुम्हाला मुक्त करेल, भगवंत म्हणतो. आता मुद्दा असा येतो की जन्माला आल्यानंतर जे संसार आहे बरोबर आहे, पण याचं वर्णन करताना त्याला रूपक जे लावलं ते लावलंय सागराचं. या संसाराचं वर्णन करताना वेगवेगळे रूपक आपल्याला संत साहित्यामध्ये आढळतात. कधी म्हटलेलं आहे संसार हा सर्प आहे, संसार हा समुद्र आहे, संसार हा जंगल आहे, संसार ही विहीर आहे, असं अलग अलग सांगतात. संसार घोर गहने चरतो मुरारे मारोग्र भीकर मृग प्रवरार्दितस्य. संसार है जंगल आहे. संसाराबद्दल म्हटले संसार विहीर आहे, संसार कूपमती घोर मगाध मूलम संप्राप्य दुःख शतसर्प समाकुलस्य. संसार हे खूप इथं अडकलो मी. हे वर्णन करता करता त्यांनी सांगितलं संसार सर्प आहे म्हणून रुसलो संसारा, सर्प हा बिढार पांढरा तुझसी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त. संसार ह्या सर्प आहे. संसार सर्प घनवक्त्र भयो म्हणून संसार सर्प आहे. या श्लोकामध्ये महाराज भगवंत म्हणतात की या श्लोकामध्ये की संसार हा सागर आहे. आणि त्या नरसिंहाचं जे स्तोत्र आहे ना त्याच्यामध्ये वर्णन असं केलंय संसार सागर कराल विशाल काल नक्र ग्रह ग्रसन निग्रह विग्रहस्य व्यग्रस्य राग्रसनोर्मिनिपीडितस्य असं वर्णन केले. लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. संसार सागर कशाला आहे? विशाल आहे, कराल आहे, कराल क्रूर आहे, इतका भयंकर आहे तो. त्यामध्ये मगरी आहेत. त्या मगरी जवळ येऊन छानपैकी आपल्याला मिठी मारतात, आलिंगन देतात. त्या मगरीनं मिठी मारली की अशी छान गुदगुल्या होतात. मगरी, तिच्यामध्ये मोठे मासे आहेत, भयंकर प्राणी आहेत. आणि याचं नाव आहे, असा जो संसार आहे त्याचं नाव आहे जन्म. त्या समुद्राचं नाव आहे, त्या समुद्राचं वर्णन केलं जन्म संसार सागरात. हा सागर आहे. आता या समुद्रामध्ये एक गंमत अशी आहे की पहिले हा संसार गोड वाटतो, मग मात्र अनुभव आल्यावर आवडताही वाटतो, कडू वाटतो, विषारी वाटतो. सुरुवातीला गोड वाटतो, त्याची कडू विषय लागे गोडू, गोडू परमार्थ तो कडू जीवासी झाला. विषय विषयाचा परिपाडू, कडू विषय लागे गोडू. त्यांनी असं वर्णन केलंय की संसारामध्ये घोटाळा काय होतो, पहिले गोड वाटतं, पहिले अडचण नाही. म्हणजे असं घडलं की
ते पूर येतो की नाही पाण्याचा, नदीला पूर येतं, पावसाळा चालू येतं, आमच्याकडे बरेच नद्या आहेत, पूर येतात. एकदा नदीला मोठा पूर आला आणि नदीच्या काठावरची लोकांना पोहण्यामध्ये तरबेज असतात ही लोक. होत आहे त्यातला एक यांचा धंदा असा असतो की नदीच्या पाण्यामध्ये पुरामध्ये काही वस्तू वाहून येतात. त्याला आमच्याकडे काही पुरसन म्हणतात, ओसान म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणतात माहीत नाही मला, पण काही वाहून येतात. एक 2-4 वर्षापूर्वी आमच्या मेकरच्या इतका पाऊस झाला होता की त्यातून सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या होत्या. त्यामुळे लोक पुरसन म्हणून त्या पकडत होत्या. काही लोकांचा धंदा असा आहे की त्यात लाकडं येतात, ओंडके येतात, काही दगडं काही पकडतात आणि ते लोक एक्सपर्ट असतात. विहिरीत नदीत उडी मारायची आणि ती पकडून आणायचं. असे 2 जण काठावर उभे होते. त्यांना असं दिसलं की नदीच्या पुरामध्ये ते पुरसन किंवा ओसान तुम्ही जे म्हणता ते वाहत येत होतं. तिच्यामध्ये त्याला दिसलं लोकरीचा गठ्ठा आहे. त्याला वाटलं कोणाच्या तरी घरामध्ये दुकानामध्ये लोकरीच्या घोंगडी असतील आणि त्या घोंगडीचा गठ्ठा वाहत वाहत चालला आहे. एक जण म्हणे हे पाय तिथं ते घोंगड्या दिसतात गड्या, घोंगडीचा गठ्ठा आहेत, तो ने पकडतो म्हणे मी आता. हा म्हणे बरं पाय जमलं तर पाय, अर्ध्या वाटून घेऊ आपण. ज्यानं मारली उडी गेला वाहा पोहत त्या घोंगडीच्या गठ्ठ्यापर्यंत. त्या तिथं गेल्यावर त्यानं घोंगडीला पकडलं. पहिले यानं घोंगड्या पकडल्या आणि तशानंतर असं दिसायला लागलं या काठावर राहिलेल्या माणसाला असं दिसू लागलं की ती घोंगडी कधी कधी अशी घोंगडी वर येते पाण्याच्या, ती खाली डुबते आणि हा वर येतो. मग हा खाली डुबतो, घोंगडी वर येते. ते काही त्याला विचारता याला वाटलं तो भोवऱ्यात फसला काय, अडचण काय झाली. 5 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, 1 घंटा झाला, हे दोघांचा तेच कार्यक्रम चालला, एकदा हे वर एकदा ते वर. मग हा शेवटी ओरडला मोठ्यानं, अरे म्हणे जीव महत्वाचा आहे, ते सोड. गेला तर गेला घोंगडी, मी अर्ध सोडून देतो, परत ये, सोड त्या घोंगडीचा गठ्ठा. ते म्हणे अरे तुला वाटलं घोंगडीचा गठ्ठा नाही, ते अस्वल आहे. आता अस्वलानं मला पकडलं, आता ते मला सोडत नाही. पहिले याना घोंगड्या पकडल्या, अस्वल पकडला, आणि आता अस्वल याला सोडत नाही. पहिले संसाराला हा धरतो, आपण धरतो, आणि मग संसार आपल्याला धरतो. नित्य विषय सेविले पायी, ते ठसावले ठाई चित्ताच्या अनिवार, अनादी विश्वमालेच्या ठाई. मागच्या अनेक जन्मामध्ये हेच केल्यामुळे विषयाकडे वृत्तीची धाव सहज आहे. वेदेन करिता प्रेरणा, विषयावरी सहज वासना ती होत राहते. म्हणून विषयाला, प्रपंचाला, संसाराला धरतो जीव, आणि मग जेव्हा संसार धरतो तेव्हा तो सोडत नाही. आता मात्र या संसारातून बाहेर पडणं अत्यंत अवघड आहे. किती अवघड आहे? इतकं अवघड आहे की त्यातून आता बाहेर नाही पडता येत. या संसाराला मोठ्यांना जमत नाही हो. शुकाचार्य गर्भातून बाहेर यायला तयार नव्हते. 12 वर्ष गर्भात लपले. 12 वर्ष. त्यांचे वडील व्यास म्हणत होते, अरे शुका बाहेर ये. ते म्हणे मी येत नाही. का बरं? मला संसाराची भीती वाटते. ते म्हणे अरे मी सांगतो ना, मी व्यास आहे, मी व्यस्ती करोती व्यासा, मी वेदाचे भाग केलेत, मी सगळे पुराण निर्माण केलेत, मी सांगतो तुला वेदाचं. तो म्हणे तुमच्यावर भरोसा नाही, म्हणून बापावर भरोसा न ठेवण्याची प्रथा तिथूनच सुरू झाली असली पाहिजे. तो काही यायला तयार नाही बाहेर. भगवंत शेवटी बोलले, भगवंत की माया ही माझी आधी नाही, म्हणून मी मायाधीश आहे, मी सांगतो तुला बाहेर ये. तो म्हणे मला भरोसा नाही. गॅरंटी काय? स्टॅम्प पेपरवर लिहून देता का जमीन घर नावानं करून देता? कसं करता? शेवटी देव म्हणे माझ्यावर विश्वास ठेव. मग शेवटी कोणावर तरी विश्वास ठेवाच लागेल ना. मग ठेवून बाहेर आला. कापत बाहेर आले, घाबरत आला. ब्राह्मणाचे पोर एक खेळासे भ्याले, 12 वर्ष लपाले रे. कापत बाहेर आले, ते नागवेच पळून गेले रे. मोठ्या लोकांनी येत मोहलेगा क्रांतदर्शी, मूर्खाची काय गोठी येत मोहलेगा क्रांतदर्शी. मोठे या संसाराला भागले, कारण हा संसार जन्म संसार सागरात अवघड आहे. मग यातून बाहेर पडणं जमते का? मोठ्याला नाही जमलं. मोठ्याला केव्हा शक्य आहे? म्हणाले शक्य आहे केव्हा? जेव्हा पाडस वाघुर कलांडी, वाघराच्या वाघुरातून पाडसानं बाहेर यायचं.
मुंगीनं पर्वत ओलांडायचा, मुंगी मिरू ओलांडी, तेव्हाच मायेची पहिलं थडी देखती जीव. इतकं अवघड आहे ते. शक्य नाही का? म्हणे शक्य येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तयाचे आईलच थडिये सरले माया जाळ. जे भगवंताला अनन्य भावानं शरण गेले त्यांनाच हा संसार समुद्र तरुण दूर जाता येतो, लांब पोचता येतो, वर तो त्यांनी सुरक्षित बाहेर येता येते. मग जन्म संसार बंधना, जन्माच्या संसारातून बाहेर पडायचं म्हणजे देवाशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून रक्षाबंधन, त्या तोच आमचं रक्षण करू शकतो. मग कोण? त्याला विचारलं तू रक्षण करतो का? देव म्हणाला मी करतो, पण सगळ्यांचं नाही करत. कोणाचं करतो? तेशाम, त्यांचंच करतो, त्यांचंच. कोणाचं करतो? ज्यांचं आधार कार्ड आहे, ज्यांचं बँकेत खातं आहे, ज्यांनी मतदान नेमका पक्षालाच केलंय, त्यांना करतो का? तो म्हणे तेशाम सोपं नाही, मी फक्त त्यांनाच वाचवतो. त्यांना म्हणजे कोणाला? तो सगळ्यांना वाचवत नाही. देवाला विचारलं कारण तू तर म्हणतो की मी समोहम सर्वभूतेषु, मी सगळ्यांप्रती समय, भानुक सर्वांप्रती भानुका जैसा, मी सगळ्यांप्रती सारखा आहे, सगळे मला सारखे, मला कोणी आपलं फरक नाही. 56 कोटी नातलग मेले एका दिवशी, एका क्षणी, एका जावी, एका जागीन, एका गावात. एक टिपूस डोळ्यात नाही आलं याच्या. 18 अक्षोहिणी मेले, यानं तो डोळ्यातून पाणी नाही काढलं. म्हणतो समूहम सर्वभूतेषु. मग त्याचं काय हो? हे खरं का ते खरं? इकडे म्हणतो मी त्यांनाच वाचवतो फक्त जे माझे आहेत ते. कोण वाचवतो? तो म्हटले समुद्र इतका अवघड आहे की जन्म मृत्यूच्या लाटी जळंबती या सृष्टी, ते देखून या पोटी आईसे झाले, भवसिंधूचे ने माझे कवनासी धाकून उपजे, तेथ जरी का माझे बियती अन. इतका मोठा समुद्र आहे हा भवसिंधून, सगळे घाबरतात, पण माझे बियती हन, माझे जे ते घाबरत नाहीत. सिंहाच्या छाव्याला सिंहाची भीती वाटत नसते, कारण ते माझे आहेत. बाहेरचा वाघ तापलेला तो ऑफिसला आला की सगळे घाबरतात, लोक लपून बसतात, आणि तो घरी आल्यावर मुकाट्यानं झाडणी हातात का घेतो? मुकाट्यानं चिडीचूपपणे. बाहेरचा पेटलेला इथं कसा विजतो? त्याचं उत्तर आहे माझे बियती अन. त्याचं उत्तर तेच आहे. माझे म्हणजे कोण? तेशाम म्हणजे माझे. माझे म्हणजे कोण आता? मग ते म्हणाले माझे म्हणजे मग नातलग असतील, मतदार असतील, मित्र असतील, पैसे देणारे असतील. कोण आहे? म्हणाला माझे प्रेमाचे लोक आहेत. प्रेमाचे. कोणत्या प्रेमाचे? ते म्हणाला कोण प्रेमाचे? प्रेमाची पोटी बांधली एकाची पोटी. प्रेमाची पोटी ज्यांनी पोटात बांधली ते माझे. म्हणजे कोण? प्रेम कोणाजवळ असते? प्रेमाचे लोक कोण असतात? मग माऊलीला विचारलं प्रेमाचे लोक कोण? माऊली म्हणे जसं आईन लेकरू. सगळ्यात जवळचं नातं कोणतं आहे? आईसी कळवळ्याची जाती. सगळ्यात जवळचं आहे मातेची चित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता शीण गेला. महाराज म्हणले सगळ्यात जवळचं नातं कोणतं आहे? आई आणि मुलाचं. सगळ्यात जवळचं आहे, सगळ्यात जवळचं मान्य आहे. पण आता आई किती आहेत? ब्रह्मवैवर्त पुराण असं म्हटले आई 16 आहेत. स्तनदात्री, गर्भदात्री, भक्षदात्री, गुरुप्रिया. स्तन दूध पाजलं ती पण आई आहे, गर्भात ठेवलं ती पण आई आहे, भक्षदात्री जिनं जेव घातलं, पोट पसलं जिनं ती पण आई आहे, गुरुची पत्नी पण आई आहे. तिकडे गेलं तर आपला जो देव आहे त्याची बायको ती पण आई आहे. बायको बापानं केलेली दुसरी बायको ती पण आई आहे. मोठी बहीण हिलाही आई माना, मुलीलाही आई माना, आपल्या मुलीला माना, बहिणीलाही आई मानायला सांगितलंय. बापाच्या दुसऱ्या बायकोपासून झालेली मुलगी ती पण आई. या सगळ्या 16 आईची यादी पुराणाने दिलं.
महाराज म्हणतात या सोळांची व्यावृत्ती करण्यासाठी ते म्हणतात यातली आई नाही, यातली एकच आई महत्वाची आहे. कोणती? किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई आहे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. जो आईच्या पोटात आला ती आई, ज्या आईनं 9 वर्ष सांभाळलं ती आई. तशा आई 16 आहेत. जिनं पोटात सांभाळून जन्माला घातलं ती आई. मग ती आई, ज्या आईनं आईच्या उदरातून ते लेकरू आलं, ते लेकरू आईसाठी तो मातेचा सोयरा की तुला बा, त्याच्यापेक्षा जवळचा सोयरा त्या आईसाठी कोणीच नसते. मग देवाचं आणि भक्ताचं नातं कोणतं आहे? म्हणे बाप देव आई आहे, हा भक्त हा मुलगा आहे, लेकरू आहे. विठाई किठाई माझे येगा येगा विठाबाई माझे, पुष्कळ उदाहरण आहेत. मग आई जर माझी आहे तर ती आई जी आहे, तर आता अडचण अशी आहे की आई मानलं पाहिजे तिला त्याच्यामध्ये, आणि भक्तामध्ये आईचं नातं माना. पण आता एवढ्यावर समाधान करणारे माऊली आहेत का? श्री माऊली असं म्हणतात की आईचवर लेकरू प्रेम करते किती दिवस? आई 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 करते किती दिवस? बायको येईपर्यंत. पहिली आहे बाळ तसे आई बा हेची पिशे, मग ते भुले मग स्त्री मांसे भा भुलोनी ठाके. जेव्हा बायको आली की आईला वृद्धाश्रम, तुला काही समजत नाही, तुझ्या हाताला चव नाही, भाजी पहिल्यासारखी जमत नाही, तुला आता दिसत नाही, आता तुला कळत नाही, आता तुला उमजत नाही, पुढात तुला मी काहीच समजत नाही. म्हणून आईचं उदाहरण पुरेसं नाही. मग बायकोचं उदाहरण माऊली म्हणे ते उदाहरण देतो. तर ते म्हणताना तुम्ही तर ते उदाहरण देतो. ते बी मी तया तैसे असिती तैसिया कळी काळ नोकुनिया घेतला पट्टा, हिरवी तरी माझी आहे भक्ता, आणि काय संसाराची चिंता, काय समर्थाची कांता. कुराण ना मागे राजाची बायको झाल्यावर त्याला गरज आहे का? बरं बायकोचं उदाहरण महाराज म्हणते 4 उभ्या दिल्या बायकोवर. ते म्हणे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काय सेनेही न लाजे तयांचे नेहमी. कलत्र म्हणजे बायको, ते भक्त माझी बायको आहेत, कलत्र हे जाणीचे. मग जी बायको मी आहे, जिला मी लग्न करून आणलं, जी आईबापाचा त्याग करून आली, जी कुळगोत्राचा त्याग केला, जिनं नामरूपात नामाचा त्याग केला, ती बायको जवळची आहे, मान्यच आहे. मग हे भक्त माझे बायको आहेत, आणि बायकोचं सगळं करावं लागते. जसं नवऱ्याला तसं काय सेनेही न लाजे तयांचे नेहमी, मी त्यांचं सगळं करतो. कोणाचं? भक्तांचं. जसं पहिल्या उदाहरणात म्हटले आई आणि लेकरू, लेकराचं आई सगळं करते. मग म्हणले पुरे नाही का, पटत नाही का? मग म्हणतो जसं नवरा बायकोचं करतो तसंही मी त्यांचं करतो. मग तसं केल्यानंतर ते जे उदाहरण दिले की बायको म्हणा तसं म्हणा, त्याच्या पलीकडे ते उदाहरण द्या, ते माझे आहेत, हे नातं लावले. मग इतकं करून मग कोणाचं उदाहरण दिलं? नातेवाईकाचं उदाहरण दिलं, 2-4 उभ्या खर्च केल्या. पण तरी पण महाराज म्हणतात तेशामचं उत्तर समाधान झालं नाही आमचं. तेशाम म्हणजे कोण? कोणाचं रक्षण करायचंय? मग ते म्हणतात ज्यांनी त्यांचं हृदय माझ्यामध्ये निवेशलय, गुंतवलंय. मय्या वेशित चेतसाम मय्येव मनाधत्स्व मयी बुद्धी निवेशय. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. मय्या वेशित चेतसाम, ज्यांनी माझ्यामध्ये हृदय त्यांचं चित्त गुंतवलं, आणि परमार्थाचं साध्य वर्म गम अंतिम उद्दिष्ट तेच आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. सगळं तेच सांगितले तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राय तेथे. चित्त शुद्ध करण्याला सगळे सांगतात, सगळीकडे तेच उदाहरण आहे. पण अडचण अशी आहे, चित्त शुद्ध होत नाही आणि चित्तामध्ये भगवंत येत नाही, ही आपली अडचण आहे. त्याने असं म्हटलंय चित्त शब्द जो बनला तो चित्त अधिक त, तो पहिला त लंगडा आणि दुसरा पूर्ण. हा जो दुसरा त जर नसता ना तर माणूस देव असता. चित्तम चित विजानियात तकार रहितम यडी. चित्तरा चैतन्यच माना, देवच माना, परब्रह्मच माना. सच्चित आनंद मधला जो चित आहे
तो चित आहे, पण त्यात त नको होता फक्त. तेवढं एक किडाळ, तेवढा एक बट्टा, तेवढं एक गालबोट नको होतं. त नको होता. त चित्तम चित विजानियात तकार रहितम यदी. तकार जर त्यात नसता, नको होता तरी. कारण तकारो विषय ध्यास हा. तकार म्हणजे काय? विषयाचा ध्यास आहे. जपारागौ यथा मनौ. जसं ते जास्वंदीचं फूल असते की नाही, त्याला जपाराग म्हणतात. जास्वंदीचं फूल काचेजवळ म्हणा, स्फटिकाजवळ म्हणा जर ठेवलं तर ते स्फटिक त्या जास्वंदाचे गुण धारण करते. स्फटिक लाल दिसायला लागते. तसं हे चित्त विषयाच्या संबंधात येतात. चित्तम काम संपर्कात अशुद्धो भवती. तसं ते त्याच्यामध्ये इच्छा निर्माण झाली, काम म्हणजे इच्छा, तर ते अशुद्ध होते. हे चित्त काय करते? चित्त विषयाच्या संपर्कात जाते आणि मग तो जो चित्त होता तो न राहता हे विषयाच्या मृत्यू संसाराच्या सागरामध्ये तो पडतो आणि गटांगळ्या खायला लागतो. मृत्यू भवसिंधूची माझी कवणाची धाकू नकोचे त्यांनी. मग चित्त जे म्हणून तुम्ही म्हणून राहिले, हे चित्त कसं आहे? माऊलींनी सांगितले ते विषयाच्या ध्यास करतं. तैसे विषयाचे ध्यास. संगस्तेषु पजा येते, संगात संजा येते, काम कामात क्रोधो भी जायते. संगात तैसे विषयाचे ध्यान. विपाहे ही वाहे मन, तरी येसणे पतन निश्चित जाणं. म्हणून विषयाचं ध्यान जे आहे, जर विषयाचं ध्यान चित्तानं केलं तर पतन निश्चित आहे. आणि चित्त विषयाला सोडत नाही, चित्त भगवंताकडे जात नाही. हेच फक्त जसं ते रोप उपटून इकडचं तिकडे लावतात, मिरचीचं, आमच्याकडे हळदीचं काही, तर उपटून इकडचं रोप तिकडे लावायचं. कसं? तसं विषयातलं चित्त उपटून भगवंताकडे जर लावलं तर त्याचाच मृत्यू संसारात सागरातून देव वाचवतो. पण अडचण अशी आहे की विषय ते सोडून बाकी सगळंच करते चित्त. नको नको त्या गोष्टी शिल्लक वाढीव काम करते. त्या माणसानं काय केलं, नोकराला सांगितलं की 50 रुपये घे आणि 50-50च्या 2 नोटा दिल्या आणि म्हणे जाय बाजारामध्ये 50 रुपयाचे कांदे आण, 50 रुपयाचे बटाटे आण. तो गेला, दिवसभर बाजारात फिरला आणि संध्याकाळी रिकाम्या थैलीनं वापस आला. तो म्हणे का रे, बाजार नव्हता भरला आज? हो भरला होता. बाजारात कांदे बटाटे नव्हते? होते. दुकानदार द्यायला नाही म्हटला? नाही, तो काही म्हटला नाही. तू मागितलं नाही का? हो मागितलं. मग रिकामा का आला? म्हणजे ती अडचण अशी झाली की तुम्ही 50-50च्या 2 नोटा दिल्या, पण मला सांगितलं नाही की या 50चे कांदे घ्यायचे का या 50चे कांदे घ्यायचे. त्यामुळे मी कोण्या 50चे घ्यायचे मला समजलं नाही, तसाच वापस आलो. म्हटलं आता एक काम कर बापा, आता थोडंसं मन डोकं लावलं पाहिजे, काही मनानं शहाणपणा केला पाहिजे, थोडंफार थोडं डोकं चालवत जाईन जरा. काही एखादं काम शिल्लक वाढीव काम केलं तर बिघडते काय तुला? असा नवरा त्याला, असा हा मालक बोलला. महिन्याभरानं मालक आजारी पडला. मालकानं डॉक्टरला फोन केला. डॉक्टरला फोनवर त्याने सांगितलं असं असे लक्षणं माझे आहेत. डॉक्टरने सांगितलं की पाठवून द्या तुमच्या नोकराला, मी औषध लिहून देतो. दवाखाना मेडिकलमधून तू ते दुकानातून औषधं घेऊन जाय. याला सांगितलं तसंच, तू जा डॉक्टरकडे जा, नाव सांग तू, बाकी माझं फोनवर बोलणं झालं, घेऊन ये. हा गेला. याला ती घटना आठवली. त्यांना औषधं घेतले आणि सोबत म्हणे हा जर औषधाच्या जवळ काम जर नाही भागलं तर मग येताना बांबू, सुतळ्या, कोरा कपडा, गुलाल, रुपया, मडके हा निरोप देऊनच आला गावात. मालक सकाळी उठून जर वरतून पाहतो गॅलरीतून की अजून कसा येत नाही म्हणून पाहतो, तर हे लोक जमलेले होते, सगळी तयारी झाली होती. ते म्हणे हे कसं काय? तो म्हणे मला तुम्ही सांगितलं होतं ना शिल्लक वाढीव कामं केली पाहिजे, वाढीव कामं. की आता म्हटलं पुन्हा काम पडल्यावर पुन्हा कोणा जात बसावं, मी सगळंच करून आणलो. असंच मी एकदा हा दृष्टांत सांगितलं. म्हटलं वाढीव कामं केले पाहिजे. त्या पोराचं लग्न होत नव्हतं. मी त्याला एक काम म्हटलं, काम करत जाय तू. आमचा एक मृदंगवादक होता, त्याचं लग्न होत नव्हतं. त्याला मी म्हटलं एक काम करत जाय, पाहुणे आले की थोडं वाढवून सांगत जाय. मग बरं म्हणे. मग त्यानं काय म्हटलं, म्हणे त्याचं तो होता 10वी शिकलेला. त्याला त्याने पाहुण्यांना विचारलं काय शिक्षण झालंय? हा म्हणे MA. ते म्हणे किती जमीन आहे? याच्याकडे 3 एकर होती. हा म्हणे 70. त्यांचं असं करता करता त्याला खोकला आला. हे म्हणे का खोकला आलेला दिसतो? नाही, TB.
चित्त वाढीव काम करते. चित्ताचं काम जे आहे तर चित्तानं फक्त भगवंताचं ध्यान करावं. चित्त हे भगवंत सोडून इतर सगळ्या गोष्टी करतं, म्हणून तो बाहेर पडत नाही. चित्तानं चिंतन केलं पाहिजे. चित्तानं म्हणजे ते जी वानरं आहेत की नाही सगळी, ही अयोध्येला गेली, लंका जिंकली, भगवंताचा राज्याभिषेक झाला अयोध्येला, आणि हे सगळेच्या सगळे वानरं पुष्पक विमानात बसून तिथे नेले. तिथं गेल्यानंतर असं घडलं की झाले 2-4 महिने 6 महिने घरून मिस कॉल येऊ लागले, मेसेज येऊ लागले. हे चोरून चारून कुठे झाडावर बसून कोपऱ्यातून मिस कॉल देऊ लागले, चोरून बोलू लागले. देवाच्या लक्षात आलं हे यायला घरच्या आठवणी यायला लागल्या. मग देवानं काय केलं, एक दिवस बोलावलं आणि त्यांचे स्वागत सत्कार सुरू केले. याला नारळ द्या, याला उपरणं द्या, याला पाकिट द्या, याला बिदागी द्या, याला TV कूलर द्या, घरी पाठवा. सगळ्याला नारळ सुरू केले. मग सीतामातेनं विचारलं की यानं इतकं केलं, यांना घरी पाठवू द्या. याला घरी पाठवता तुम्ही हाकलून देतायत. म्हणे अहो इतके दिवस ठीक आहे, आता ते राहतात अयोध्येत पण चिंतन करतात घराचं, त्याच्यापेक्षा त्यांना घरी राहू द्या, घरी राहून चिंतन अयोध्येचं करू द्या. चित्तानं काय करायचंय, चित्तानं भगवंताला कानाच्या माध्यमातून श्रवणाच्या माध्यमातून साठवायचंय. प्रविष्टम कर्णरंध्रेन स्वानाम भावसरोरुहम धूमिलम श्यामलम कृष्ण सलीलस्य यथा शरथ. वर्णन केलेलं आहे त्यांनी भागवतामध्ये 2ऱ्या स्कंदात. आणखी सांगू का सोपं, त्या रुक्मिणी मातेनं वर्णन ऐकलं होतं भगवंताचं. वंशी विभूषित करा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी राजस सुकुमार मदनाचा पुतळा. वर्णन ऐकलं कानानी, फक्त कानानी, आणि चित्तानं चिंतन सुरू केलं. आणि तिनं वर्णन केलं, पत्रात लिहिलंय, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपम दृश्यम दृश्यताम अखिलार्थदातम त्वय्याच्युतम विशति चित्र पपत्र बंबे. त्वय्याच्युतम विचित्र चित्र बंबे. वर्णन केले. देवा तुझं मी फक्त वर्णन कानानं ऐकलं होतं, मी फक्त वर्णन ऐकून माझं चित्त तुला समर्पित केले. आता चित्त माझं राहिलं नाही. मन मारून उन्मन करा, ताटी उघडा चित्त आहे. म्हणून ज्यांनी चित्तावेशित केलंय, मय्यावेशित चेतसाम, असं ज्यांनी केलंय त्याला नाव दिले प्रेमाची पेटी, बांधली एकाची पोटी, मग आणले तट्टी सायुज्याची. असे जे असतात की नाही त्यांना सांगड करतात प्रेमाची. देव प्रेमाची पोटी त्यांच्या पोटाला बांधतात, सांगड बांधतात आणि सायुज्य रूपी तटावर त्यांना घेऊन येतात. ज्यांना हे जमत नाही त्यांना ते म्हणे जे जे तपश्चर्य आहेत, ज्यांनी साधना केली आहे, ज्यांना चिंतन मनन जमतंय, ज्यांचे विवेक जागृत झालेला आहे, त्या लोकांचं काय, सडे जे देखील जे असे जे आहेत ना ते सडे जे चोरले ते घडले. आणि जे संसारी आहेत, जे आपल्यासारखे आहेत, भोळे भागलेचे, त्यांचं काय करता, त्यांना सोडत नाही, त्यांना नावेवर घालून आणतो. त्यांना कसं घालतो, परिग्रही घातले तरियावरी, त्यांना तारूवर, तारू म्हणजे नाव, तारू म्हणजे जहाज, तारूवर घालून त्यांना घेऊन येतो. सडे जे देखील ते ध्यान कासे लाविले, जे चांगले होते त्यांना ध्यानाच्या मार्गाला लावलं, आणि जे आपले साधे भोळे भागडे होते, दीन दुर्बळाशी सुखराशी हरिकथा, त्यांना लावलंय. कशाचं लावलंय ते म्हणे त्यांच्याकरता 1000 नावं तयार करून त्यावर बसून आणलंय. नावाच्या सहस्त्रावरी नावा यावधारी सजोन या संसारित तारू झालो, म्हणजे विष्णू सहस्त्रनाम 1000 नावं दिले. विश्वम विष्णुर्व षटकारू सर्व प्रहरणायुध ओम नम इति 1000 नावं दिले. नामाच्या सहस्त्रावरी देव त्यांचं रक्षण करतो, सगळ्यांचं जे तयार आहेत. मग काय केलं पाहिजे, कोण लोक आहेत, ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं त्यांना. त्यांनी काम क्रोध मद मान न मोहा लोभ न क्षोभ न राग न द्रोहा जिनके कपट दंभ न ही माया तिनके हृदय बसहु रघुराया प्रभिसी नगर की जे सब काजा हृदय राखी कोसलपुर राजा. ज्यांनी हृदयामध्ये भगवंताला धारण केलंय त्यांना त्यांना मी मृत्यू संसारातून उद्धार करतो त्यांचा. मय्यावेशित चेतसाम. मग ज्यांचा उद्धार करायचो त्यांचा उद्धार करत असताना विचारलं तो कोण असला पाहिजे,
तो मोठ्या कुळातला असला पाहिजे का? महाराज म्हटले चालतात, समर्थाची या कांता. त्यांनी काय कुराण मागे आणि माझी आहे भक्ता, काय संसाराची चिंता. श्रीमंतांना नाही का? हो त्यांनाही आहे. नाथबाबांकडे बघा. गरिबांकडे नाही का? नामदेवरायांकडे बघा, त्यांच्याकरताही आहे. अहो माणूस तर द्या सोडून, ते कोणी असू द्या, अंत्यजाती या, जाती तवची वेगळी या, वेगळा लिया जवन पवती माझे, जेपर्यंत मला भेटत नाही. नद्यांना अस्तित्व कुठपर्यंत आहे हो? समुद्रात भेटत नाही तोपर्यंत. समुद्रात गेल्यावर तो एकच ना, सगळ्या नद्या एकच होतात ना. जितक्या नद्यांचं स्नान करायचंय ते अवघे घडती एक समुद्र अवगाहनी. समुद्रातल्या स्नानाने सगळ्या नद्यांच्या स्नानाचं पुण्य मिळतं. मग तसं जर पाहिलं तर मग कोणाला म्हणजे माणूस जाऊ द्या, माणसाला जात स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, तो स्त्री शूद्राम परांगपी गती कोणी असू द्या, तो सगळ्यांना मित्रतो. अहो जनावरांना सुद्धा कोणाला पै भक्ताचे निनावे, चतुष्पादादी आघवे, वैकुंठाची राणीवे योग्य केले. माऊली म्हणतात कोणाचा उद्धार करतात? चतुष्पादांचा, 4 पायाच्या माणसाचा सुद्धा, 4 पायाच्या प्राण्यांचा, जनावरांचा सुद्धा, सगळ्यांचा उद्धार करायला तो तयार आहे. सगळ्यांचा, कोणी असू द्या, कोणी असू द्या. मग कोण आहे? उदाहरण डोळ्यासमोर येते गजेंद्राचं. हा गजेंद्र हत्तींचा होता पण राजा होता. राजा म्हटला की गर्व होता, माज होता. हा समुद्रात गेला, मगरीनं पकडलं. जलाशयात गेला, मगरीनं पकडलं. त्या मगरीचं असं वैशिष्ट्य आहे की पाण्यामध्ये मगर आहे तर ती हत्तीला ओढते, आणि ती मगर जर समुद्र आली तर कुत्र त्याला उचलून फिरवते. त्यामुळे त्याला स्थानबली म्हणतात. मगर ती मगरीनं पकडलं. पहिले यानं स्वतःच्या ताकदीवर विचार केला आणि स्वतःच्या ताकदीला जोर देऊन त्यानं त्याचा प्रयत्न केला, पण निघता येत नव्हतं. शेवटी स्वतःची ताकद संपली. मग त्यानं मित्रांकडे पाहिलं. मित्र गेले निघून. जन हे सुखाचे दिल्या घेतल्यांचे, ते म्हणे झालं आमचं काम, निघून जातो आम्ही. ते गेले. मग नातलगांकडे पाहिलं. नातलग म्हणे आम्ही फक्त लग्न जुळवायच्या, सोयरिके मोडायच्या आणि फुकून द्यायच्या कामाचे असतो. धना आणि भूमोपशवश्च गोष्टी भार्या गृहद्वार जनस्मशाने. आम्ही कोणत्या कामाचे? स्मशानापर्यंत साध्य, तिच्या पुढे तुलाच जावं लागल बरं, फक्त तूच पुढे. मग असं उत्तर दिलं त्यांनी की हे थांबायला तयार नाही. भाऊबंधांना विचारलं. नातलग, भाऊ, पाहुणे, सोयरे हे म्हणले, भाऊबंद म्हणले आम्ही आमचा हिस्सा वाटून घेतलेला आहे. शेतीचे धुरे पांदे वाटण्या केलेल्या आहेत. मग शेवटी बायकोकडे पाहिलं. बायको म्हणे पॉलिसी काढलेली आहे, टर्म इन्शुरन्स, लाईफ. आता ती थांबायला नाही. ती म्हणे दुसरं मला मिळतो, पहिलेच दुसरा भेटत होता. आता कोणीच नाही उरलंय. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. आणि मग त्या भगवंतानं सगळे जेव्हा थकले, पाठीची बहीण राहे दुरी, काशेजेची कामीन राहे दुरी, सगळे दूर गेले. आणि आता भगवंताचा धावा सुरू केला. त्राही 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 मजकडे कृपा, कनवाळू कृपाळू दिनाला गी मोही. सगळ्यांना मोठ्यानं धावा सुरू केला आहे. कृष्णा धावरे लवकर ये, संकट पडिले भारी. धाव सुरू केला. आणि भगवंताने त्याची आर्त धाव ऐकली, त्याचं हृदय ऐकलं, आणि त्याचं रक्षण करण्यासाठी भगवंत पळत आले. त्या गजेंद्राची येता तडी, मी वैकुंठाऊनी लवळ सवडी. मी फार गडबडीनं पळत आलो, वैकुंठ सोडून फार जोरानं पळालो मी. वैकुंठाऊनी लवळ सवडी, गरुडा पुढे घालून उडी, ग्राह तोडिले त्या गजाचे. गरुडाचा वेग जगात सर्वात वेगवान मानला आहे. त्याच्यापेक्षा वेगानं पुढे घातली, त्याच्यापेक्षा वेगानं पळाला भगवंत. त्याचं वर्णन असं आहे की तिथं त्याने हत्ती शब्द वापरला. लक्ष्मी माता म्हटली अहो कुठं निघले, तर त्याने हत्ती म्हणायचं ह तिथं म्हणलं आणि ती इथं म्हणलं. इतक्या वेगात तो पळत आला भगवंत. चतुष्पादादी आगवे, वैकुंठाची राणी वे योग्य केले, वैकुंठासाठी योग्य केला.
म्हणून ते म्हणतात की ज्यांनी भगवंताला हृदयात धारण केलंय असा भक्त दुर्बळ असू द्या, खालच्या जातीचा असू द्या, अपंग असू द्या, दीनदलित असू द्या, खेड्यातल्या असू द्या, निर्धन असू द्या, फक्त त्यानं हृदयामध्ये भगवंताला धारण करा. भगवंत म्हणतो तेषामहम समुद्धरता. मग महाराज म्हटले म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता अति मी सदा. मी त्यांचा उद्धार करतो नाही, समुद्धार करतो. समुद्धार शब्द वापरलाय. 3 जे ताप आहेत, 3 दोष जे 3 ताप, त्याच्यातून जी सुटका होते त्याला उद्धार म्हणायचंय. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक त्रिविध तापातून जर जो सोडवणूक होते त्याला म्हणायचं उद्धार. इथे भगवंत म्हणतो समुद्धार. समुद्धार म्हणजे काय? तर समुद्धार म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून सुटका. म्हणून उद्धारापेक्षाही समुद्राची पातळी स्थान श्रेष्ठ आहे. तेषाम समुद्धरता तया ते मी समुद्धरता अति मी सदा. मी त्यांचा समुद्धार करतो. कारणासहित कार्याची आत्यंतिक निवृत्ती. कारण न रहेगा बांस तो कहां से बजोगी बासुरी. राहणार काय? त्यामुळे भगवंत म्हणतो त्यांचा मी उद्धार करतो. केव्हा करतो, कधी करतो, कुठे करतो. आम्ही फॉर्म भरला तेव्हा नंबर लागतो 10 वर्षानं. अजून सोलरचे पंप आले नाही. 4 वर्ष झाले अर्ज केले. केव्हा येणार आहे? आम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता येतो नाही येत, आलेला जातो की काय, होते का काय, काय कसं होते, कधी येणार. म्हणजे तसं नाही. न चिरात, न चिरात पार्थ. क्षणात, तातडीनं, ताबडतोब, न चिरात पार्थ. केव्हा? आणि तेव्हाची का भक्ती दिधली आपली चित्तवृत्ती, तेव्हाची मजसूती त्यांची नाटी. ज्या दिवशी भक्ती तुमच्या हृदयामध्ये जन्माला आली, जेव्हा भक्ताने चित्तवृत्ती समर्पित केली, भगवंताला की विषय दूर गेला, विषय दूर झाला की त्याच क्षणी तुझा मी उद्धार करतो. तेव्हाची का भक्ती. त्याला भक्ती द्याव. भक्ती म्हणजे काय? प्रेम. भक्ती म्हणजे दुसरं काहीच नाही. संपूर्ण भक्ती दिली की तेव्हाची मी त्याच क्षणी ते न चिरात पार्थ. हे पार्था तेव्हाच मी त्यांचं समुद्धार करतो. समुद्धार या कारणे भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया शिकीजे जय या मार्था मार्गा भजीजे. तुला मार्ग सांगतो. सोपा मार्ग भक्ती मार्ग आहे. स्वल्प वाटते चला जाऊ. सोपे हे साधन किंवा परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. त्यांनी सांगितलंय या सोप्या मार्गाने गेलं पाहिजे. सोपा मार्ग म्हणजे आता पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊ आपण की रक्षेचं म्हणजे बंधन आहे. रक्षणाची हमी भगवंत देतोय. मग नुसतं हमी देतो का? तर भगवंत रक्षण कसं करायचं हे पण सांगतो. रक्षण मी कसं करतो हे उदाहरणासहित सांगितलंय की जसा मी गजेंद्र उद्धरला, मी तुमचा आमचा करणार नाही. तुम्ही कोणी असू द्या. कौरवी पांचाली सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. द्रौपदीसाठी धावला होता. ओ चोखोबारायांसाठी धावला होता. शारंग वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधार, वहिनी उघडा दार हाका मारी. त्यांच्याला धावलाय तो. सगळ्यांसाठी धावलाय. गजेंद्रासाठी धावलाय, भक्तांसाठी धावलाय, संतांसाठी धावलाय, सगळ्यांसाठी सेवा केली आहे. त्यामुळे त्याचं जर चिंतन केलं तेषामहम समुद्धरता. मृत्यू संसार सागरात पण अट काय? मैया वेशित चेतसा मन हे मीची करी माझ्या घरी. पण असं जर करता आलं जो करतो त्याचा उद्धार करण्याची गॅरंटी, आश्वासन स्टॅम्प पेपरवर लिहून ॲफिडेव्हिट करून भगवंत देतो या श्लोकात. या श्लोकात तो म्हणतो भक्तांनी हृदय चित्त निर्मळ करा. फक्त येऊनी गोपाळ राय ते फक्त चित्त शुद्ध करा. फक्त तुका म्हणे चित्त करा वाळवंट बरवे नीट उत्तम. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट म्हणजे चित्त. ते शुद्ध जर केलं, हृदयात साठवलं तर त्याच क्षणी त्याच वेळेस तेषामहम समुद्धरता. मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात विनाविलंब. पार्थ मैया वेशित चेतसाम.
अधिकते सरते न्यूनते पुरते करोन घ्या तुमते विनवितासे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ माझे जीवले पायिकपण अज्ञानाद विस्मृतिर्भ्रांत्या यन्यूनम अधिकं पठन तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विठ्ठल विठ्ठल कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन एकनाथ स्वामी महाराज की नरहरी श्यामराज महाराज आनंदी आत्मानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय ओम ब्रह्मेश्वासानंद स्वामी महाराज की जय केशवराज बाबा साहेब महाराज की जय आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषाभे तोषोणिमदद्यामे पसायदाने जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रतिवाढो भूता परस्परे वणो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो देवांशील तो ते राहो प्राणिदात वर्षते सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रवेदयालांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनितिः लोकी भजे जो आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोके द्रष्टा द्रष्ट विजय होवावेजी एथवणे श्री विश्वेश्वरावो आ होईन दान पसावो येने वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येने वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येने वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय केशवराज बाबा साहेब महाराज की जय भारत माता की जय भाविक हो आज आपण खरोखर या प्रवचनाच्या मध्ये अर्धा टप्पा पूर्ण करून आजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मंत्रमुग्ध झालो आजचं महाराजांचं प्रवचन म्हणजे ओजोशी भाषेमध्ये प्रवाहीपणा वाक्चातुर्य अभ्यासपूर्ण संस्कृत प्रचूर अशा प्रकारचं हे आजचं प्रवचन होतं आणि या प्रवचनामध्ये इतका सुंदर विषय सोडवला गेला की आपण सर्वजण त्यामध्ये जसे एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान करावं आणि मन प्रसन्न होऊन जातं तसे आजच्या आपल्या प्रवचनातून आम्ही ते पुण्य साध्य केलं असं आम्हाला वाटतंय महाराज बऱ्याच वर्षापासून 10 वर्षापासून तुमच्या प्रवचन श्रवणाचा आम्हाला लाभ होतोय या निमित्तानं मी अशा प्रकारची तर अपेक्षा व्यक्त करतो की अशीच तुमची सेवा प्रतिवर्षी आम्हाला मिळावी हे 21वे वर्ष आहे आम्ही थोड्याच दिवसामध्ये 4 वर्षामध्ये या ठिकाणी 25 वर्ष पूर्ण करणार आहोत मोठा उत्सव करण्याचा या ठिकाणी मानस आहे आणि तुमचा आशीर्वाद तुमचे आशीर्वचन आम्हाला लाभावेत अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तर आजच्या उद्याचं हरिभक्तपरायण रमेश महाराज मोरे देवगाव यांचं प्रवचन असेल आणि उद्याच्या प्रसादाचे मानकरी आहेत हरिहरराव दडके हे त्यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या